आता बघूया कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याची मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांनी केली होती। आमदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पत्रकारांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली। ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे सरपंच, पोलीस पाटील, कोरोना दक्षता समिती सदस्य, ग्रामीण आणि शहरी सर्व पत्रकारांचा विमा उतरवावा, केशरी कार्डधारकांना मोफत धान्य द्यावं, अशा मागण्या पी.एन. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या। त्यातील पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली आहे। अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आमदार पी.एन. पाटील यांनी व्यक्त केला। लॉकडाऊनच्या काळातही कर्ज वसुलीसाठी महिलांच्या मागे तगादा लावणाऱ्या जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 31 ऑगस्टपर्यंत फायनान्स कंपन्या, बँका, बचत गटांच्या कर्जधारकांना कर्जफेडीसाठी मुभा द्यावी। 31 ऑगस्ट नंतर कोणत्याही पद्धतीचं व्याज न वाढवता नियमित पद्धतीनं हप्ते भरून घ्यावेत, असंही या निवेदनामध्ये म्हटलंय। चंदगड तालुक्यातील प्रिन्स पाईप अँड फिटिंग्स या कंपनीकडून चंदगड न्यायालय आणि चंदगड पोलीस ठाण्याला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आलं। कंपनीचे प्रदीप माने, HR कल्लाप्पा यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AC बिराजदार आणि चंदगड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय कडूकर यांच्याकडे हे मशीन सुपूर्द केलं। बंधपत्रित परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी 2008 पासून शासन स्तरावर केवळ चर्चा सुरू आहे। मात्र आरोग्य खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळे परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यामध्ये यश आलेलं नाही। त्यामुळे आज बंधपत्रित परिचारिकांनी संपूर्ण महाराष्ट्रभर काळ्या फिती लावून 1 दिवसाचं धरणं आंदोलन आणि आत्मक्लेश आंदोलन केलं। एप्रिल 2015 नंतरच्या सर्व नर्सची सेवा कायम करावी, पूर्वीप्रमाणे 45,000 रुपये वेतन मिळावं, यासाठी आजचं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। चंदगड तालुक्यामध्ये या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं मातंग वसाहतीवरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलंय। विजेच्या तारांमधून सध्या ठिणग्या पडत आहेत, तसंच घरातही विजेचा प्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे या विद्युत तारा मातंग वसाहतीमधून हलवाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षानं केली आहे। तसंच मातंग वसाहतीमध्ये गटारीतील सांडपाणी संभाजी पांडुरंग चव्हाण यांनी अडवल्यामुळे वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे। यातून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही जनसुराज्य शक्ती पक्षानं केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांना देण्यात आलं। यावेळी प्रकाश सावंत, पूजा पाटोळे, आकाश बिरांजे, संजय सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते।